मंदिर प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरा संपन्न होत आहे। पर्व दुसरा संपन्न होण्यासाठी जी बॅक टीम काम करत होती, जी कमिटी काम करत होती, त्या कमिटीचे सर्व सदस्य माझ्यासोबत आहेत। माझ्यासोबत उपाध्यक्ष आहेत। सर, जे काम होतं ते आता संपन्न झालंय, कसं वाटतंय? नक्कीच कार्य साफल्याचा आनंद आहे, कारण एखादी गोष्ट आपण ठरवतो आणि ती जेव्हा पूर्णत्वास जाते त्यावेळेचा आनंद एक वेगळाच असतो। हा आनंद आम्ही आत्ता अनुभवत आहोत आणि त्या आनंदात भर म्हणजे आत्ता समोर फायनलिस्टमध्ये आमचीच जी हे आहेत टीम आहे ती पण खेळते, हा पण आनंद त्याच्यापेक्षा जास्तच आहे। आणि एकदम मस्त झाले आमची सगळी कमिटी, त्यानंतर सगळी कमिटीतली म्हणजे पदही नावाला असतात, बाकीची सगळ्यांनी हे केली कामं वगैरे सगळी वाटून घेऊन व्यवस्थित जबाबदारीने केली, याचा एक वेगळाच आनंद आणि वेगळंच समाधान आहे। का तर आपण एक मोठी स्पर्धा म्हणजे जवळपास भारतातील ही एक नंबरची पहिलीच अशी स्पर्धा जी होती ही आपण कोल्हापूर इथं राबवत होतो आणि ह्याचं एक विशेषता किंवा वेगळेपण हे आपण देऊ शकलो आणि ते टिकवून ठेवू शकलो, याचा आणि हे माझ्या एकट्याचं किंवा एकट्या दोघांचं काम नाही आहे, यासाठी ही सगळी आहेत। अजूनसुद्धा आमची म्हणजे जी कमिटीतली माणसं आहेत काही टीममध्ये आहेत, काही आत्ता चैतन्य आष्टेकर म्हणा, अवधूत पारगावकर हे अजूनही इथं म्हटले तुम्ही द्या, आम्ही जातो, आमचं काम आहे ते म्हणजे आमचं इन द सेन्स कसं आम्ही जे काम आहे ते करतो पहिल्यांदा, मग आम्ही इकडे येतो। हे डेडिकेशन आणि हे जे हे आहे की नाही हे अत्यंत कौतुकास्पद आहे। नक्की सर, कौतुकास्पद म्हणजे एकंदरीत जेवढ्या संघांचे मी बाईट्स घेतले, जेवढ्या संघांच्या प्रतिक्रिया घेतल्या, नक्कीच जेवढे संघ आले होते ते संघ नक्कीच खुश आहेत आणि त्या संघांच्या प्रतिक्रिया देखील खूप छान आहेत। आम्ही जास्तीत जास्त आमच्याकडून म्हणजे सगळेच असतील ह्यात प्रत्येक कमिटीतला सदस्य असेल, ह्यांनी आपण एक होस्ट आहोत म्हणजे आपण एक यजमान आहोत आणि हे सगळे आपल्याकडे आलेले आपण एक हे आहे होस्ट आहोत आणि हे सगळे आपल्याकडे आलेले गेस्ट आहेत। या पद्धतीने म्हणजे जेव्हा घरात आपल्या एखादा कोणतरी पाहुणा येतो आणि त्याचा आदरातिथ्य का आपण ज्या प्रेमानं आणि तळमळीनं करतो की आपल्याकडनं काय कमी राहू नये, अशा मानसिकतेतून आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न केला आहे। आता त्यात किती यश आले हे आम्हाला पाहुणेच सांगू शकतात, कारण पाहुण्यांनी ते आमचा आदरातिथ्य अनुभवलेला आहे। तुम्ही पण आमचे पाहुणेच आहे, तुम्ही आमच्याबरोबर 3 दिवस आहे, तुम्ही पण सांगू शकता की कसं झालंय, काय झालंय, आमचं एकंदरीत बिहेवियर किंवा आमची वागण्याची बोलण्याची किंवा ह्याची पद्धत जी असेल किंवा इथलं एक मंदिराची म्हणजे ही तर आपण हे सगळी जे करतोय ही काय म्हणतात त्याला महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी देवस्थान आहेत जी आत्ता आपल्या इथे खेळत आहेत आणि त्या देवस्थानांचं सगळ्यांना होस्ट करून त्यांच्याकडून म्हणजे क्रिकेट या भावनेनं त्यांनी पण आम्हाला तेवढाच हे दिला, रिस्पेक्ट दिला आणि आमच्या शब्दाला त्यांनी मान ठेवला, याचा तर आनंद आहेच। पण आमच्याकडनं जेवढं होऊ शकते तेवढा 100% आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच सर, यावर्षी 12 संघ सहभागी झाले। नक्कीच महाशिवरात्रीचा पर्व होता, महाशिवरात्रीच्या पर्वामुळे काही संघ काही देवस्थान शिवाचे मंदिरे या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत। पुढच्या वर्षी त्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न, संघ वाढवण्याचा प्रयत्न आहे। हो नक्कीच, पुढच्या वर्षी तुम्हाला साधारणतः म्हणजे आता मी शब्द देत नाही पण ह्याच्या दुप्पट संघ आपल्याला इथं आदरातिथ्य करायला मिळतील अशी मी शाश्वती देऊ शकतो आता, पण शब्द आपण पुढच्या वर्षी हा नक्की पूर्ण करायचा प्रयत्न करू। नक्कीच सर, ज्या पद्धतीने आपण हे संपूर्ण मॅनेजमेंट केलं, संपूर्ण आदरातिथ्य केलं सर्व लोकांचं, नक्कीच पुढच्या वर्षी देखील याच्यापेक्षा जास्त करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पारितोषिकांची अमाऊंट देखील आपली वाढणार आहे। नक्कीच त्याच्यासाठी आपण काय तयारी करतोय? त्याच्यासाठी आमचे जे स्पॉन्सर्स आहेत ह्यांचं पहिल्यांदा कमिटी आहे, सगळे आम्ही आहे, पण पैशाशिवाय काहीही चालत नाही। आता आमच्या शब्दावर ज्यांनी म्हणजे आमच्यावर ज्यांनी विश्वास दाखवला या लोकांचे निश्चितच आम्ही कायम आभारी आहे, कारण त्यांनी आम्ही नुसता शब्द टाकला आणि ते तयार झाले। मग ते पितांबरी असतील, इंडियन ऑइल असेल, बालाजीवाले असतील, जंबासववाले असतील, अंबाबाई साडीज असेल, ज्वेलर्स असतील, बरेच आहेत, पण ह्यांनी आमच्यावर म्हणजे आमच्या शब्दाला मान ठेवून या मोठ्या स्पर्धेला जे दिलं म्हणजे पैसा हा नक्कीच पैशाचं सोंग तुम्हाला माहितीच आहे, पैशाचं सोंग आणता येत नाही आपल्याला आणि आम्हाला त्यांनी मदत केली, खरंच आम्ही त्यांचे आभारी आहोत त्या मदतीबद्दल, त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल। नक्कीच पारितोषिकाची जर आपण अमाऊंट बघितली तर पारितोषिकं देखील खूप मोठी आहेत, मोठ्या अमाऊंट यावेळेला लागल्या गेल्यात। पुढच्या वेळेला ही अमाऊंट नक्कीच वाढण्याची शक्यता आहे। हो नक्कीच, या म्हणजे दरवर्षी मागच्या वर्षी जेवढी होती तेवढी या वर्षी नसते, त्या पट्टीने आम्ही वाढवतो आणि आता सुद्धा ज्यांनी बक्षीस एवढ्या अमाऊंट असून सुद्धा जे बक्षीस देण्याला तयार झाले
किंवा तयार झालीत म्हणजे कसं आम्ही त्यांना फक्त विचारलं तुम्ही देणार काय, तर त्यांचा उत्स्फूर्तपणे होकार होता की नाही नाही माझं घ्या, असं होतं. मग हा उत्साह आम्हाला दरवर्षी मिळाला तर आम्ही अजून जोमानं काम करू आणि आत्ता ज्यांनी दिलेत त्यांचे पण आभारच आहेत. नक्कीच सर, कोल्हापूरमध्ये इंटरनॅशनल स्टेडियम होत आहे आणि त्या इंटरनॅशनल स्टेडियमवरती आपले हे सामने पूर्ण जगभरातील देशभरातील देवालयांसोबत खेळायला आपल्याला नक्की आवडेल. हो हो नक्कीच. अंबाबाईची इच्छा असली तर आपणच असू आणि आपणच तिथे सामने अरेंज करत असू. हा मी अंबाबाईची इच्छा असेल तर सगळं होते, ह्याच्यावर आमची श्रद्धा आहे. नक्कीच सर, ही आहे संपूर्ण कमिटी. या संपूर्ण कमिटी सोबत आपण आता दिलखुलास गप्पा मारल्या आणि सुंदर अशी आयोजन केलंय. नक्कीच पुढच्या वर्षी होणाऱ्या सामन्यांसाठी माझ्याकडून या संपूर्ण कमिटीला शुभेच्छा आहेत आणि पुढच्या वर्षीची टुर्नामेंट याच्या दुप्पटीने याच्या तिपटीने सुंदर व्हावी हीच अपेक्षा आहे. बॅक टू द कॉमेडी बॉक्स.